औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विविध संघटना आक्रमक झाल्यात। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले। आज राज्यात विविध संघटनांकडून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून औरंगजेबाच्या कबरीवरील सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आलेली आहे। या संदर्भात आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज राज्यात विविध संघटनांकडून राज्यभर या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे। औरंगजेबाच्या कबरीवरील सुरक्षेमध्ये मात्र आता वाढ करण्यात आली आहे। राज्य सरकारकडून या सुरक्षेमध्ये वाढ देण्यात आली आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संदर्भात आक्रमक झाले, आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे। राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत जोडलेत। मी सचिनकडे जाणार आहे। सचिन, खरं तर आपण पाहतोय औरंगजेबाची कबर काढण्यासाठी मतमतांतर होत आहेत, राजकीय प्रतिक्रिया येत आहेत। मात्र आता विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आक्रमक झालेत आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने याची दखल घेत आता औरंगजेबाच्या कबरीजवळ सुरक्षा वाढवल्याचं कळतंय। काय सविस्तर? कारण कालच आपण पाहतो की बजरंग दलने एक आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं। औरंगे आसमान में, बजरंग दल मैदान में असं स्लोगन देत त्यांनी आता या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। बजरंग दल व हिंदुत्ववादी संघटनांचं आज याच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठं आंदोलन केलं जाणार आहे, तशी घोषणा त्यांनी काल केली होती। छत्रपती शिवरायांचा इतिहास जर माहिती करायचा असेल तर त्यासाठी गड किल्ले पुरेसे आहेत, आम्हाला त्या क्रूर औरंगजेबाचा इतिहास नकोय, त्यामुळे ही औरंगजेबाचा जो थडगा खुलताबादमध्ये आहे तो काढून फेका, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी बजरंग दलांच्या वतीने करण्यात आली होती। आणि हा इशारा आहे, फक्त जर प्रशासनाने ते कबर उकडून फेकण्याचा जर विचार केला नाही, तशी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर पुन्हा एकदा आम्ही आंदोलन उभारू, अशा पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत, इशारा जो आहे हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला आहे। याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर औरंगजेबाची जी कबर आहे आणि जी कबर दौलता व खुलताबाद परिसरामध्ये आहे, त्या खुलताबाद परिसराच्या सर्व वेशीवरती पोलिसांचं बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे। त्याचबरोबर राखीव दलांच्या तुकड्या देखील या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत। त्यांच्या साथीला स्थानिक पोलीस आणि होमगार्डांची मदत देखील घेतली जात आहे। या कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे, प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते, त्यांचे आधार कार्ड तपासले जात आहे आणि त्यानंतर या गावामध्ये त्या कबरीकडे प्रवेश दिला जात आहे। एवढी कडेकोट सुरक्षा इतिहासात पहिल्यांदाच खुलताबादाने त्या कबरीला देण्यात आलेली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो एकीकडे ही सुरक्षा व्यवस्था आहे तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहे। आज ते आंदोलन करणार आहेत। आता हिंदुत्ववादी संघटनेची आक्रमक भूमिका काय होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।